नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. ती कशी बघायची त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये बघा इथे डाव्या साईडला तुम्हाला चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस असं ऑप्शन येईल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जो आहे काय टाकायचा आहे, तुमचा DENचा नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यावर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ टाकून कंटिन्यूवरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुमची फायनल मेरिट लिस्ट ओपन होईल. ठीक आहे, प्रायव्हसीमुळे मी या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकत नाही आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी स्क्रुटिनी मोड तुमचा दिसेल, फिजिकल स्क्रुटिनी. त्यानंतर तुमचं सगळं जे आहेत ऑप्शन ते चेक करून घ्यायचे सगळ्यांनी, की तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि तुमची जी मेन आहे कॅटेगरी. बघा, कॅन्डिडेट कॅटेगरी आणि ॲडमिशन कॅटेगरी तुमची सेम पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याची जर ॲडमिशन कॅटेगरी आणि कॅन्डिडेट कॅटेगरी जर डिफरंट असेल तर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म जो आहे तो कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सपोज जर OBC कॅटेगरी आहे विद्यार्थ्याची, ॲडमिशन कॅटेगरी जर या ठिकाणी ओपन आलं, ओपन म्हणजे काय, तर मग त्या विद्यार्थ्याची ॲडमिशन ही ओपन कॅटेगरीमधून होईल असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे, जर इन केस एखाद्या विद्यार्थ्याचं OBCचं सर्टिफिकेट आलेलं नसेल किंवा रिसिप्ट तर अपलोड करायचा विषयच नाही, OBC NCLचं सर्टिफिकेट जर नसेल आलेलं, अशा विद्यार्थ्यांना जर सबमिट नसेल केलं तर त्याची कॅटेगरी तो ओपन झालेली असेल, त्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन जे आहे ते ओपन कॅटेगरीमधून होईल. जर OBCचं ओपन कॅटेगरी झालं तर काय होईल पुढे आपण डिस्कस करूया नंतर व्हिडिओमध्ये. त्यानंतर TFWS येस आहे की नाही चेक करायचं आहे. EWS नॉट ॲप्लिकेबल. बाकी तर काही चेंज करायची गरज नाही, चेंज होणार पण नाही. या ठिकाणी फायनल तुमचा मेरिट नंबर जो आहे तो या ठिकाणी आहे स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर. त्यानंतर स्टेट लेवल कॅटेगरी मेरिट नंबर OBC मधनं एवढा आहे. होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा नंबर बघायचा आहे 922 आहे आणि TFWSचा नंबर या ठिकाणी आलेला आहे 13,730. ठीक आहे, तर हे नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही कट ऑफ लिस्ट काढाल कशाची, तर मागच्या वर्षीचा कट ऑफ चेक करायचा आणि तुमचा होम डिस्ट्रिक्टचा नंबर जो आहे 922, तर 922 होम डिस्ट्रिक्टचा नंबर असणारं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्या ठिकाणी तसा ऑप्शन फॉर्म तुम्हाला पुढे उद्यापासून सुरू होईल. तर उद्यापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, तर त्याचे प्रोसेस जी राहणार आहे ती कशी सुरू होईल, म्हणजे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवेल ऑप्शन फॉर्म स्टार्ट झाल्यानंतर. ठीक आहे, ठीक आहे, तर आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त फायनल मेरिट नंबर एकदा चेक करायचा आहे आणि तुमची जी कॅटेगरी आहे OBC, तुमची जी कॅन्डिडेट कॅटेगरी आहे तीच ॲडमिशन कॅटेगरी आहे की नाही हे चेक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये जर जास्त डिफरन्स असेल तर जास्त लोड घ्यायचा नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला आता तुमच्या मार्कवरनं काय करायचं आहे, तर तुमचे कॅटेगरी जे असेल तसे मार्क ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. उद्या तुमचे ऑप्शन फॉर्म भरायची लिंक ॲक्टिवेट होईल. मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याच्यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ मी सांगेल उद्या. ठीक आहे, तर तोपर्यंत वेट करा. आणि जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो व्हॉट्सअपचा जो ग्रुप जॉईन करून घ्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल फायनल मेरिट लिस्ट कसं बघायचं ते. उद्या लक्षात ठेवायचं की जेव्हा ऑप्शन फॉर्म भराल तुम्ही त्यावेळेस 1 नंबरचं ऑप्शन हे चांगलं टाकायचं आहे. कारण 1 नंबरचं ऑप्शन जर तुमचं लागलं तर तुम्हाला त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यावं लागतं, दुसरा राऊंड तुम्हाला करता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.